जे आता जे माझे 20-25,000 प्रॉफिट आहे आणि पुढे जाऊन आता मला नाही माहिती ते कुठपर्यंत पोहोचणार सर. राईट. फर्स्ट मंथ प्रॉफिट माझा जो होता 10,000 पर्यंत मी आलो आणि सेकंड मंथ मध्ये 20 ते 25,000 पर्यंत आता मी आलो आहे सर. आणि माझा जो मॅक्सिमम प्रॉफिट आहे तो दिवसाचा मॅक्स 7,000 पर्यंत आहे सर मॅक्स. अरे वा. गुड मॉर्निंग ट्रेडर्स. टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर मधनं मी निशांत पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, आपली एक नेहमी सिरीज चालू असते सक्सेसफुल ट्रेडर मीट. त्या सक्सेसफुल ट्रेडर मीट मध्ये आज आपल्यासोबत आहेत आलोक सर. आलोक सर, मी तुम्हाला वेलकम करतो. सांगा आपल्याबद्दल. येस सर. आता सध्या तरी मी आता एक नवीन जॉब आता स्विच केलाय. 4 महिने ओके. झालेत मला आणि मला हे प्रोफेशनल इन्व्हेस्टर आहे. प्रोफेशनल इन्व्हेस्टर मला ते कधी माहित पडला 1 वर्ष झालं मला. सूर्यकांत सूर म्हणून होते, त्यांनी मला जॉईन करायला लावला की हे एकदा चेक करा तुम्ही, कारण मी आता करतो सदा. मग तुम्ही पण एकदा बघून घ्या, कारण मी पण युट्यूब वरती खूप सारे व्हिडिओ बघितलेत आणि केलेत, मग लॉस झालेत, म्हणजे खरंच लॉस झालेत. मी सांगू नाही शकत तर तुम्हाला. त्याच्यानंतर हे सूर्यकांत सूरने बोलले की एकदा हे तुम्ही चेक करा. मग मी M1 बॅच लावला मी शिवम मानेचा हे हेल्पनुसार आणि त्याच्यानंतर तो पूर्ण बॅच मी क्लिअर केला. आणि त्याच्यानंतर बॅच क्लिअर केल्यानंतर जॉबची म्हणजे अशी होती की मला ट्रेड घ्यायला भेटतच नव्हता सर पहिला तर. आणि M1 बॅच मी कसं तरी म्हणजे कम्प्लीट केला. तेव्हा माझा जो जॉब होता टायमिंग 8 ते 5 होता आणि आपली 7 वाजता ती चालू व्हायची. M1 ची मी बोलतोय सर. तेव्हा मी प्रॉपर अटेंड करायचो. आणि त्याच्यानंतर जेव्हा माझा रिअल टाइम आला सुरू की आता ट्रेड आपल्याला करायचा आहे, तेव्हाच माझा ऍक्च्युली प्रमोशन झालं आणि मग ते मला टाइम वेळच नाही भेटला. कारण आणि कसं की माझा जे होता ते फिजिकल वर्क होता, त्याच्यामध्ये डिफिकल्ट होता खूप. मग तेव्हा कसं मोबाईल मध्ये लक्ष नाही जायचं, त्याच्यामुळे मला प्रॉफिट कधी व्हायचं आणि लॉस होण्याचं कारण त्याच्यामध्ये कसं लक्ष आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर मी विचारायला की आता मला जॉब सोडावाच लागणार, त्यानंतर हे आता चालणार नाही, कारण आता मला कसं फ्युचर बघायचं आहे आणि हे जॉब मध्ये का राहणार नाही. आणि बिझनेस तर फारशी गोष्ट ते आपल्यासाठी नाहीच आहे. मग ट्रेडिंग असं आहे जे आपल्याला, आणि सरांसोबत पण जे M1 ची बॅच केलेली मी आणि त्याच्यामध्ये मला कॉन्फिडन्स आलेला की मी करू शकतो म्हणून. आणि मग मी जॉब स्विच केला. 4 महिने झाले. डिसेंबर पासून मग मी ट्रेडिंग करायला स्टार्ट केलो. आणि मला म्हणजे जेव्हा मी फोकस केला आणि जेव्हा मी जॉब स्विच केला, माझा आताचा जो टायमिंग आहे तो करंटली 12 ते 9 आहे. आणि असं आहे की वर्क फ्रॉम होम आहे मेनली. मग असं 9 ते 12 मध्ये मी ट्रेडिंगचा मी ते आपला सेटअप करून घेतो आणि त्याच्यामध्ये येस. आणि त्याच्यामुळेच सर मी आता प्रॉफिटेबल म्हणजे महिन्याचा, म्हणजे जेव्हा माझा फर्स्ट मंथ होता तेव्हा मी महिन्याचा म्हणजे 1,000 रुपये 500 रुपये असा अर्न करायचो. आणि ते पण असं नाही, आणि ते पण माझी म्हणजे एक M1 ची स्ट्रॅटेजी नुसारच करायचो. आणि त्याच्यानंतर मी मंथली प्रॉफिट म्हणजे फर्स्ट मंथ प्रॉफिट माझा जो होता 10,000 पर्यंत मी आलो. त्याच्यानंतर सेकंड मंथला 10,000 पर्यंत मी प्रॉफिट मध्ये होतो सर. आणि सेकंड मंथ मध्ये थोडा मी स्ट्रॅटेजीवरती अजून फोकस केला. आणि त्याच्यानंतर जो माझा होता 20 ते 25,000 पर्यंत आता मी आलोय सर. 20 ते 25,000 मंथली प्रॉफिट बोलतोय मी सर. आणि माझा जो मॅक्सिमम प्रॉफिट आहे तो दिवसाचा मॅक्स 7,000 पर्यंत आहे सर. मॅक्स 7,000. येस सर, 7,000 प्रॉफिट आहे. मग जे आता जे माझे 20-25,000 प्रॉफिट आहे आणि पुढे जाऊन आता मला नाही माहिती ते कुठपर्यंत पोहोचणार सर. म्हणून आता त्याच्यावरती मी फोकस करतोय. ते 12चं सेशन पण अटेंड करू शकतो वर्क फ्रॉम होम म्हणून, आणि 7चा जो इक्विटी सेशन आहे ते पण अटेंड करतो क्लिअर अंडरस्टँडिंग. क्या बात. म्हणजे आता सुरुवात अशी होती की 1,000 रुपये महिन्यापर्यंत तुम्ही पोहोचले आणि आता त्याच्यापासून 20 ते 25,000 रुपये महिन्यापर्यंत तुम्ही पोहोचलेत. वाव यार, खूप जबरदस्त सर. म्हणजे नोव्हेंबर पासून आता जवळजवळ 6 महिने लागले तुम्हाला या स्टेजवरती यायला. खूप छान सर. आय एम व्हेरी हॅपी. चांगल्या पोस्टवरती काम लागल्यावरती 20-25,000 रुपये महिना भेटतात आणि तेही फक्त 9 ते 12चा टाइम वापरून तुम्ही म्हणतात, म्हणजे 2 ते 3 तास देऊन तुम्ही म्हणतायत की तुम्ही एक्स्ट्रा इन्कम 20 ते 25,000 रुपये कमवायला लागले. म्हणजे खूप छान तुमच्यामुळे सर. सर. मी माध्यम आहे आणि पण खरंच तुम्ही जे त्याच्यासाठी ज्या स्टेप्स घेतल्या त्या फार सुंदर होत्या. म्हणजे ऑफिस मॅनेज करणं ऍज वेल एज हे करणं, इट वॉज व्हेरी गुड. म्हणजे त्याच्यातनं लोकांना शिकायला मिळेल की जर आपल्याला काही अर्न करायचं आहे तर आपल्याला मॅनेजमेंट शिकावी लागेल. आणि एकदा मॅनेजमेंट झाली, फोकस केलं तुमच्यासारखं, तर इट इज पॉसिबल. व्हेरी नाईस सर. सध्या तर असं आहे की म्हणजे मेनली तुम्ही कन्सिस्टंट राहा. डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे ह्यामध्ये. आणि म्हणजे क्विक मनी असा काही येत नाही की असा पैसे लावले की आता लगेच येणार. तुम्हाला शिकायला लागणार, तुम्हाला तेवढा आवर्स द्यावा लागणार, तेव्हाच तुमचा भला होणार. टीमने सर म्हणजे एवढा सपोर्ट केला ना चांगला, म्हणजे टीम एवढी चांगली आहे, एवढा मॅनेजमेंट चांगलं केलंय. आणि म्हणजे त्रास नाहीये सर, म्हणजे एकदम प्रॉपर मॅनेजमेंट आहे आणि खूप आवडलं सर खरंच. आता सध्या तर मी M1 जे लेक्चर केले ना, M1 जे सेशन्स केले त्यानुसारच मी आता एवढा मी करतोय. आणि मी जास्त स्ट्रॅटेजी घेतलेच नाही, 2-3 स्ट्रॅटेजी फक्त आहेत माझे जे तुम्ही शिकवलेत तेच मी यूज करतो. आणि जसं ऑफिस माझं झालं की एकदा मी ते चेक करतो की आता माझी म्हणजे
ते उद्या जे आणि सेटिंग लावून ठेवतो, जे इंडिकेटर्स आहे ते प्रॉपर लावून ठेवतो आणि जर तो ट्रेड मध्ये भेटतो तेव्हाच करतो, नाहीतर नाही. म्हणजे नो ट्रेड डे असतो. म्हणजे असं नाही की गरजेचं क्या काम बात. करायचं. सेटअप मध्ये आला तर करायचा, नाही तर करायचं नाही, अगदी नाही. नियमाप्रमाणे. बरोबर. येस येस. आता मंथ मध्ये सर माझे तरी कधी 13 कधी 14 एवढंच ट्रेड व्हायचा की कधी 15 असं. जास्त नाही ट्रेड करत मी तरी. वाव. ते रोज ट्रेड करायची गरज नाही. गरज नाही. आपल्या सेटअप मध्ये आला सर तेव्हा ट्रेड करायचं, नाही तर नाही करायचं बस. क्या बात आहे सर. ऑसम ऑसम. म्हणजे ऐकूनच तुम्ही या 6 महिन्यात एक प्रोफेशनल ट्रेडर सारखं काम करायला लागले, ऐकूनच मजा येते. जर हा इंटरव्ह्यू ज्यावेळी बाकी लोक बघतील तर ती पण ती जर्नी बघतील की कसं तुम्ही तुमचा टाइम मॅनेज केला, जॉब स्विच yes. केला आणि मग एक यशस्वी ट्रेडर झाले. याच्या पुढे परत एकदा आपण इंटरव्ह्यू घेऊया आफ्टर 1 इयर आणि मग आपण सांगू तुमची 1 इयरची जर्नी पण, जिथे मे बी 25च्या पुढे एखादा शून्य अजून वाढलेला असेल किंवा इकडे नंबर वाढलेला असेल. असं तुम्हाला शुभेच्छा देतो सर. इट वॉज लवली टॉकिंग टू यू. खरंच म्हणजे शिकण्यासारख्या गोष्टी होत्या. टाइम मॅनेजमेंट फार छान केलं तुम्ही. ते शिकण्यासारखं होतं. ते हा ऑन एअर जाईल ज्यावेळी सगळे बघतील त्यावेळी त्यांना सुद्धा ही गोष्ट शिकण्यासारखी वाटेल. थँक्यू सो मच सर. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच Yes. भैया.